नमस्कार. मी वनीश भोसले, वंदे भारत 24 मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण आज आता पळसकुंड येथील तालुका राडेगाव, जिल्हा यवतमाळ येथील अवैध उत्खनन सुरू असलेल्या एका प्लांटवर आलो आहे आणि तुम्हाला सांगतो, मी येथील एक पत्रकार म्हणून किंवा एक मीडिया चॅनलच्या वतीने नाही, तर एक इथला मी जबाबदार नागरिक आणि सरपंच सुद्धा आहे. इथे गावातील तमाम नागरिक आणि नागरिक उपस्थित आहे. महसूल विभागाला वारंवार तक्रार करून सुद्धा या कंपनीवर कुठलीही कारवाई झाली नाही आणि या कंपनीकडे कुठलाही शासकीय पुरावा किंवा कोणतंही डॉक्युमेंट नसताना सुद्धा अवैध पद्धतीने यांचं उत्खनन चालू आहे. इथे बघा, तुम्हाला हजारो ब्रास माल इथे खोदून दिसेल आणि कोणत्याही प्रकारचं पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल, ग्रामपंचायतची परवानगी असेल, कुठलीही परवानगी न घेता यांचे जवळपास मोठ्या प्रमाणात वाहन गाड्या जे आहे, पोकलँड आहे, हे सगळं चालू आहे. आज रोजी सांगायचं मला हे आहे या चॅनलच्या माध्यमातून की गरीब कास्तकार शेतकऱ्यांना जर एक ट्रॅक्टर मुरुम जरी न्यायचा असेल तर महसूल प्रशासन त्याचा ट्रॅक्टर पकडते आणि इथे हजारो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होऊन राहिलाय. करोड रुपयाचा चोरी होऊन राहिली, शासनाच्या रॉयल्टीची आणि नियमाची अवहेलना होऊन राहिली. तरी पण एकही महसूल अधिकारी इथे येत नाही आहे. वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा मागील 2-3 दिवसापासून माननीय अपर जिल्हाधिकारी SDM साहेबांना सूचना देऊन सुद्धा आजपर्यंत कोणताही अधिकारी इथं उपस्थित झाला नाही. म्हणून या चॅनलच्या माध्यमातून सर्व वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना माझं आग्रहाची विनंती आहे, कारण आम्ही सर्व जनता जमली आहे आणि आम्ही समजा पुढील 1 तासामध्ये जर महसूल अधिकारी इथे जर आले नाही तर आम्ही पूर्ण गावातील जनता इथे उपोषणाला बसू. जोपर्यंत या कंपनीची चौकशी होत नाही, यांची लिगल डॉक्युमेंट तपासले जात नाही. आम्हाला कोणाचा विरोध करायचा नाही, परंतु यांच्याकडे जर डॉक्युमेंट असेल तर वारंवार 4 ते 5 वेळा पत्र व्यवहार करून सुद्धा या कंपनीने एकही डॉक्युमेंट पंचायत कार्यालयाला किंवा महसूल विभागाला सादर केला नाही आणि यांचं अवैध पद्धतीने इथे उत्खनन सुरू आहे. म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा विनंती करतो.